दत्ता मेघे साहेबांचं काल दुःखनिधनची बातमी ज्या पद्धतीने पसरली, लोकांना विश्वासच नव्हता बसत का बाई दत्ताभाऊ आपल्यापासून निघून गेले. दत्ताभाऊ असे एक दिलदार नेतृत्व होतं. त्यांनी लोकसभा, राज्यसभा, विधान परिषदेच्या माध्यमातून अनेक नागरिकांची सेवा, अनेक लोकांची सेवा त्यांनी त्या माध्यमातून केली आणि अशा प्रकारचं दिलदार नेतृत्व हे विदर्भाचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्याची भरपाई हे कोणीच करू शकत नाही. परंतु दत्ताभाऊंनी जे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो की धार्मिक क्षेत्र असो, या सगळ्या याच्यामध्ये त्यांची अग्रणीय भूमिका त्या ठिकाणी राहत होती. युवकाचं भलं असो, कॉलेज क्षेत्रात असो, शाळेत क्षेत्रात असो, कोणीही त्यांच्या द्वारी गेला तो हसत खुसतच घरून निघत होता आणि दत्ताभाऊ सगळ्याचेच कामं त्या ठिकाणी करत होते. अशी ख्याती त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांनी करून दाखवलेली आहे. आणि म्हणून मी आमच्या वतीने, आमच्या सगळ्या प्रमुखाच्या वतीने, पूर्व नागपूरच्या जनतेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांच्या परिवारावर फार मोठा आघात आला आहे. हे आघात सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपल्यासोबतच्या काही आज आपल्यामध्ये नाही आहे, काही आठवणी आहेत. दत्ताभाऊच्या आठवणी म्हटले आणि खूप आठवणी आहे. मला आज बी आठवते का जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्टॅच्यूचं उद्घाटन करायचं होतं आणि त्यावेळेस दत्ताभाऊ बहुतेक नागपूरचे खासदार होते आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून त्यावेळेस राष्ट्रपती शंकरदयाल शर्माजी आमच्या या सतरंजीपुऱ्यामध्ये येऊन नेताजी सुभाषचंद्र बोसच्या स्टॅच्यूचं भूमिपूजन त्यांनी केलं होतं. त्याच्यामध्ये दत्ताभाऊची महत्त्वपूर्ण भूमिका त्यावेळेस होती. त्याच्यानंतर अनेक वेळा मी स्वतः अनेकदा त्यांच्या घरी गेलो, कार्यक्रमात बी गेलो, त्यांचे दर्शन अनेक ठिकाणी झाले. आणि हे विरंगुळा केंद्राचे जे संकल्प जे आता नवीन आला आहे ते खऱ्या अर्थाने दत्ताभाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विरंगुळा केंद्र जे वरिष्ठ नागरिकासाठी एक चांगलं एअर कंडिशन विरंगुळा केंद्र व्हावं आणि त्या वरिष्ठ नागरिकांना त्याचा लाभ व्हावा, हे कोणी संकल्पना आणली असेल तर दत्ताभाऊच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी आली आणि त्याचा लाभ बी फार मोठ्या प्रमाणात लोक घेत आहे. आणि म्हणून दत्ताभाऊचे प्रसंग खूप काही सांगता येईल. कारण आम्ही महानगरपालिकेमध्ये मी काम करत असताना त्यावेळी राज्यामध्ये त्यांची सरकार होती काँग्रेसची, त्यावेळी दत्ताभाऊ बी मंत्री होते. लेकिन कधीही गेलो तर कधी ते भेटायचे. घरी गेल्यानंतर चाय पाणी नाश्ता जेवण करून गेल्याशिवाय ते सोडत नव्हते. असे एक दिलदार नेतृत्व आपण गमावलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपात दत्ताभाऊ एक चांगले कर्मठ कार्यकर्ता होते. सामान्य कार्यकर्त्याचे नेतृत्व करत होते, वरिष्ठांचे नेतृत्व करत होते. शिक्षण विभागात बी त्यांनी फार मोठी उंची डागली होती. आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक अनुभव त्यांच्या माध्यमातून आम्ही जे पाहिले, त्यांचे थोडेफार अनुभव घेऊन अगर आम्ही पुढं गेलो तर मला वाटतं हे आमच्यासाठी, आमच्यासारख्या कार्यकर्त्यासाठी योग्य होईल. आणि दत्ताभाऊंनी जे आजपर्यंत जी कामगिरी केली ते फार मोठं उच्चांकन त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम भाऊच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद.